कमळे मज धाडिले रूप कमळे मज धाडिले रूप मार्ग हा सोपा सुख रूप मार्ग हा सोपा सुख रूप मार्ग हा सोपा सुख रूप समान विठेवरी जाची पाऊले
मार्ग हा सोपा सुखरूप कोणता सोपा मार्ग आहे तर त्या भगवंताचं नामस्मरण तुम्ही करा सेवेतो हा रस वाटेतो आणि का ग्यारे होऊ नका रानवरी बघा शेवट तीनच गोष्टी सांगून जाईल आई वडिलांची सेवा करा बघा आ म्हणजे आत्माई म्हणजे ईश्वर असा ज्याच्या भगवंताचा ज्यांच्यामध्ये वास आहे ते म्हणजे आई वडील महाराज सकळ तीर्थाचे धुरे जे का माता पिता त्या सेवेसी किर शरीरे लोन की जे बघा त्या आई म्हणजे सामान्याने बघा कारण आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला तडपत्या रख राहिली माझ्यासाठी कष्टाच्या धामात कधी कधी घडेला उपवास बोला मातीतून उडविले नाचाचे भान आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाचा ती आई सामान्य नाही बघा तुम्हाला विंचविन माहिती का विंचविन जी विंचविन आहे ती आपल्या पिल्लांना जन्म देते हो पण नियतीने तिच्या बरोबर असा एक खेळ रचलाय की ती आपल्या मुलांना दूध पाजवू शकत नाही पण ती काय करते हो आपल्या मुलांना पाठीवर घेते बघा जिवंतपणे ते मुलं आपल्या आईचं मांस खात हो किती वेदना होत असेल नव्हता आईला किती वेदना होत असेल तिच्या मनाला वाटत असेल अहो ती अंधारामध्ये आडोशाला जाऊन लपून बसू शकते हो पण त्या आईचं मन तिला परवानगी देत नाही आईचं हृदय तिला परवानगी देत नाही ती आपलं जिवंतपणे आपला शरीर त्या मुलांवर सोपवून देते हो तशीच कासवाची आई आहे आपल्या बाळांना भूक लागली ना तर ते एक टक आपल्या आईच्या डोळ्यामध्ये बघतात तो कळतं नाही ना की माझ्या बाळाला भूक लागली अहो ती कासवीन सुद्धा एक टक आपल्या मुलांच्या डोळ्यात बघते हो एक टक बघता बघता त्या मुलांचे पोट भरतं बघा आई ही सामान्य नाहीये मी नेहमी कीर्तनात सांगत असते हो जोपर्यंत आपल्या माहेरी आपल्या आई वडील ना तोपर्यंत त्यांना भेटायला जा बघा आपण ज्या वेळेस सासरी माहेरी जातो आपल्या घडीला वळकुटी आहे घडीला पिशवीला घडी आहे पण ज्या वेळेस आपण माहेरी सासरी येतो ना त्यावेळेस आपल्या पिशवीला घडी नाही हो आपली पिशवी भरलेली आहे पण कुठपर्यंत भरली हो जोपर्यंत आपली माहेरी आई आहे ना तोपर्यंत आपली पिशवी भरलेली आहे बघा जेव्हा आपल्या माहेराहून आई जाईल ना हो तेव्हा टचकन डोळ्यामध्ये पाणी येतो म्हणतो आपण कशाला गेली
आई तू स्वर्गाला, हा कोण वागवेल तुझ्या या बाळाला. 9 महिने 9 दिवसांनी, बघा ती आई आपल्यावर 9 महिने 9 दिवस आपल्या पोटामध्ये आई आपल्याला ठेवत असते हो. किती कष्ट सहन करावे लागतात त्या आईला. पण ज्या वेळेस आपण माहेरी होऊन आई नसली आणि घडी असलेली पिशवी जर आपण माहेरी होऊन सासरी घेऊन येतो ना, टचकन डोळ्यात पाणी येतो. आई होती तोपर्यंत मला काहीच कमी पडू दिलं नाही, पण एकदा की माझी आई माहेरी होऊन गेली ना, त्यावेळेस मला कोणीच जीव लावणार राहिलं नाही हो. मी म्हणत नाही तुम्हाला की आठवड्यातून आईला भेटायला जा, महिन्यातून एकदा तरी आपल्या माहेरी आईला भेटायला जा, आपल्या वडिलांना भेटायला जा. नसते त्यांना अपेक्षा की माझ्या मुलीने माझ्यासाठी काहीतरी घेऊन यावं. त्यांना फक्त एकच अपेक्षा की माझ्या बाळाने, माझ्या मुलीने एकदा का होईना माझ्या उभर का होईना मला भेटण्यासाठी यावं. एवढीच अपेक्षा त्या आई वडिलांना आपल्याकडून असते. काही अपेक्षा असते का त्यांना आपल्याकडून? नाही महाराज. ती आई निस्वार्थ प्रेम आपल्यावर करत असते म्हणून आई वडिलांना कधी त्यांचं मन दुखवू नका. आई वडिलांच्या डोळ्यामध्ये कोणी पाणी आणू नका महाराज, कारण आई वडील हे सामान्य नाहीये. बघा ईश्वराला सतत आपल्या सोबत राहता येत नाही म्हणून ते आपल्याला आई वडील देतात. आई वडिलांची निर्मिती केलेली आहे, कारण आ म्हणजे आत्मा, ई म्हणजे ईश्वर. बघा ती आई आहे, ती आपले वडील आहे, त्यांना कधीच अनाथालयामध्ये, त्यांना कधीच वृद्धाश्रमामध्ये टाकू नका महाराज. बघा जर वृद्धाश्रमाची संख्या जर बघितली ना, तर आपल्या महाराष्ट्रामध्ये त्याचा 1 नंबर येतो महाराज. आपल्या महाराष्ट्राचा 1 नंबर, आपल्या भारताचा 1 नंबर येतो, कारण अनाथालयापेक्षा जास्त वृद्धाश्रम आपल्या भारतामध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे. कोणाचे आई वडील आहे वृद्धाश्रमामध्ये? शेतकऱ्यांचे आई वडील वृद्धाश्रमात. शेतकरी एक टाइमचं पोट भर जेवणार नाही, पण आपल्या आई वडिलांना कधी अनाथालयामध्ये टाकणार नाही. कोणाचे आई वडील आहे? लायर जे शिकलेले त्यांचे आई वडील वृद्धाश्रमामध्ये, कारण म्हणताना जे शिकलेले ते चुकलेले असतात. बघा आई वडिलांना कधी वृद्धाश्रमात पाठवू नका कारण आता सर्व कुत्र्याला आपल्या घरी ठेवतात, माहिती ना तुम्हाला? कुत्र्याला आपल्या घरी ठेवतात, त्याला पॉश मध्ये ठेवतात, चांगले बिस्किट खायला देतात, चांगलं खायला देतात. मी म्हणत नाही की चांगलं आई वडिलांना द्या. आई वडिला जर कुत्र्याप्रमाणे जरी आपण सांभाळलं ना, तरी ते आपल्याला दुवाच देणार आहे. विठ्ठल विठ्ठल. म्हणून आई वडिलांना कधीच, आई वडिलांच्या डोळ्यामध्ये कधी पाणी येऊ देऊ नका. आई वडिलांना आपल्यापेक्षा दूर करू नका, कारण बघा आई वडील कितपर्यंत आपल्याला सांभाळणार आहे जोपर्यंत आपण 40-50 वयाची होत नाही तोपर्यंत आई वडिलांना आपल्याला सांभाळणार आहे. कोणत्याच आई वडिलांना आपल्याकडून अपेक्षा नसते पण त्यांना वाटतं की आपला मुलगा, आपली मुलगी लहान आहे, त्याला व्यवहार जमत नाही म्हणून ते आपल्याला हातभार लावू लागतात. पण जेव्हा आपण मोठे होऊ ना, तेव्हा त्यांना आपल्या संपत्तीशी काही घेणं देणं नसतं महाराज. त्यांना फक्त एकच अपेक्षा की माझ्या बाळाने, माझ्या मुलाने 2 शब्द का होईना माझ्यासोबत चांगले बोलावे. त्याला नुसती त्या आई वडिलांना नुसती एवढीच अपेक्षा असती, त्या माझ्या मुलाने 2 शब्द का होईना माझ्यासोबत चांगले बोलावे. म्हणून आई वडिलांना कधीच दूर करून, आई वडिलांना कधी वृद्धाश्रमांमध्ये पाठवू नका. बघा वडील म्हणजे खूप महत्वाचे आपल्या जीवनामध्ये. बघा त्या वडिलांनी आपल्या तळ हाताप्रमाणे सांभाळलेलं असतं म्हणून वडील खूप महत्वाचे आपल्या जीवनामध्ये. म्हणून आई वडिलांना दूर करू नका. आई वडिलांचा सांभाळ करा. सकळ तीर्थाचे धुरे जे का माता पितरे, त्या सेवेसी सिकीर शरीर लोणकीजे. तू काय करा तर आपलं हे शरीर त्याच्या सेवेसाठी खर्च कर. बघा नभीची चांदणी तुग चंद्राची कोर, शीतल तुझी छाया मला हवी जीवनभर. म्हणून त्या आई वडिलांच्या छायेमध्ये आपण राहा, कारण जोपर्यंत आई वडील शिल्लक आहे तोपर्यंत त्याची सेवा करा. मेल्यावरती पितर घालून उपयोग, कारण आई वडीलच म्हणा अरे जिवंतपणे मला सांभाळणं नाही, मेल्यावर पितर घालतोय. म्हणून जिवंतपणे त्या आई वडिलांना सांभाळा, ते जिवंतपणे आई वडिलांची सेवा करा. म्हणून बघा आई वडिलांची सेवा करा. सबसे
बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, पगले सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, पगले सबसे बड़ी है माँ। माँ से बढ़कर कोई नहीं है, ओ देती है दुआ पगले सबसे बड़ी है माँ। माँ सबसे बड़ी है माँ, पगले सबसे बड़ी है माँ। म्हणून आई वडिलांची सेवा करा, आई वडिलांना सांभाळा आणि दुसरी गोष्ट म्हणजे श्रीगुणात्या बंद करा. अहो त्या मुलीने काय बिघडलेलं असतं आपलं? मुलगी कुठं कमी आहे? मुलगी कुठंच कमी नाही. आताचे राष्ट्रपती बघा कोण आहे? द्रौपदीताई मुर्मू. मुलगी कुठेच कमी नाही हो. आपल्या ताई सुद्धा नगरसेविका आहे, मुलगी कुठंच कमी नाही. बघा आजकाल जे टोल नाका आहे ना, टोल प्लाझा, तिथे सुद्धा मुली कामाला आहे हो. जे पेट्रोल पंप आहे ना, तिथे सुद्धा मुली कामाला आहे. अहो मुली कुठेच कमी नाही. डॉक्टर, इंजिनियर, IAS मुली झालेलं आहे. मुली कुठेच कमी नाही महाराज. म्हणून मुली श्रीभ्रूण हत्या बंद करू नका, मुलीला सांभाळा. बघा आजकाल असं झालेलं आहे, मुलांची संख्या झाली 1000 आणि मुलींची संख्या झाली 700. मग बघा किती मुली कमी झाल्या हो, लावा हिशोब. मुलांना किती मुली कमी झाल्या? किती मुली कमी झाल्या? 300 मुली कमी झाल्या. बघा मग एवढ्या मुलांना मुली कुठून आणायच्या हो? मुली कुठून आणायच्या? आता हीच पंचायत पडली. मी तर सांगेल बघा काय करा, एक अशी पत्रिका आता निर्माण करावी लागेल. काय त्याच्या लिहावं लागेल, माझा चिरंजीव, टिंब 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 माझा चिरंजीव गावच्या म्हसोबाला अर्पण. आता अशी पत्रिका तयार करावी लागलाय. म्हणून बघा मुलीला शिकवा, मुलीला आपलं आयुष्य जगू द्या. श्रीभ्रूण हत्या बंद करा महाराज, कारण मुलगी कुठंच कमी नाहीये. म्हणून श्रीभ्रूण हत्या बंद करा, आई वडिलांची सेवा करा आणि गो हत्या बंद करा महाराज, एवढं सांगेल. आणि बघा या ठिकाणी आपला यूट्यूब चॅनल महादेव दादा वाघ यांचे यूट्यूब चॅनल आज या ठिकाणी यूट्यूब शूटिंग होते. आणि जर तुम्हाला जर नंतर हे कीर्तन बघायचं असेल तर या यूट्यूबवर तुम्ही जाऊन बघू शकता. आणि कारण दादांचं नाव मी शेवट का घेतलं, कारण चांगलं नाव हे शेवटच घ्यायचं असतं. म्हणून बघा यूट्यूब चॅनलवर तुम्ही बघू शकता कीर्तन. आणि या ठिकाणी मी कीर्तनाला समाप्त करते. ज्ञानेश्वर अपराध महाराज नाही विचार क्षमा अपराध महाराज म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी करा. क्षमा अपराध महाराज सिद्ध